जगद्गुरु जगत्पूज्य स्वस्ति तिथे भट्टारक भट्टाचार्य स्वामी की जय 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 गुरुदेव जय जय गुरुदेव. वीरशैवदल मध्यवर्ती समितीमार्फत आम्हा युवकांना नवीन संधी मिळाली काम करण्याची. त्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी राकेश चौगुले, अनिल गडकरी, अमोल चौगुले, बाबासाहेब शेट्टे महाराजांकडे गेलतो. आम्हा युवकांना मार्गदर्शन करा आणि वीरशैवदल नवी दिशा द्या आणि युवकांच्या मध्ये धर्माबद्दल जर भक्ती भाव किंवा त्यांचं मन जास्तीत जास्त मंदिराकडे येण्यासाठी आम्ही गेलतो. त्यावेळी पूज्य महाराजांनी आम्हाला सांगितले की प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी एका तीर्थक्षेत्रावर सामुदायिक वीरशैव मंदिर समितीमार्फत आवाहन करून आपण सर्वजण मिळून अभिषेक करूया. त्याप्रमाणे महाराजांच्या आशीर्वादाने प्रथम आपण अभिषेक श्री अतिशय क्षेत्र आठवड्यात येथे केलो. दुसरं अभिषेक कुंतगी क्षेत्रावर केलो आणि तिसरं अभिषेक इथं अतिशय क्षेत्र बाहुबली भगवानाच्या चरणी केलो. आपल्या श्रावकाच्या 6 क्रिया आहेत, त्याबद्दल आपण अनभिज्ञ नसतो, आपण जरा माहिती कमी असते. त्यासाठी पहिली क्रिया देवपूजा आहे. महाराज म्हणले बाकी सगळीकडे आता त्यांनी सांगितलं तसं अभिषेकासाठी भरपूर मंदिर गर्दी असते, आपल्या इकडे मंदिर गर्दी व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे महाराजांच्या आणि वीरशैव मंदिर समितीच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण सर्व भक्त इथं आलात. त्याबद्दल मी वीरशैव मंदिर समितीच्या वतीनं आणि संपूर्ण बाहुबली पोस्टच्या वतीनं आणि आमचे मार्गदर्शक लोकनेते माननीय प्रकाशअण्णा गावडेसाहेब यांच्या आशीर्वादाने इथं आपण या कार्यक्रमाची अतिशय जोरदाररित्या साजरी केली. याप्रमाणे पुढच्या अभिषेक ज्या ठिकाणी होईल आपल्याला सोशल मीडियावर संबंध सांगण्यात येईल. त्यावेळी असं धर्मनगरला महाराजांना विचारा आणि लवकरात लवकर मेसेज सेलिब्रिटी दाखवा. आचार्य धर्मसेन म्हणजे महाराजांच्यावर चर्चा करून आपण धर्मनगर आणि ठरवूया. त्यावेळेस आचार्य धर्मसेन महाराज त्या क्षेत्रावरती उपस्थित पाहिजे असं हट्ट करा है ना. या इथं आपण अभिषेकासाठी भरपूर संख्येने आलो आहोत. काही पद्धतीने आपण आपापल्या गावाला जाऊन किमान यातले एक दोन कार्यकर्ते रोजच्या रोज मंदिरामध्ये अभिषेक चालू करूया. किंवा शक्य झालं नाही तर आपल्याला रविवार आणि सोमवार 2 दिवस सुट्टी असते, त्या सुट्टी दिवशी जास्तीत जास्त संख्येनं गावातील सर्व नागरिक श्रावकांनी आपण वीर बंधू अभिषेकाला महाराजांच्या आव्हानास प्रतिसाद देऊया आणि मोठ्या संख्येनं अभिषेक करूया ही महाराजांना ग्वाही देतो. जय जय. आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याच्यासाठी आणि भगवान बाहुबलींच्या पादपूजेच्या निमित्तानं बाहुबली क्षेत्रावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांची श्रद्धास्थान समाजातलं एक अतिशय ज्येष्ठ अशा पद्धतीचं जे पीठ आहे, जिनसे भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांना त्या पीठावर विराजमान होऊन 7 वर्षे झाली. त्याबद्दल सगळेजण आपल्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कृतो नमस्कृतो नमस्कृतो. महाराजजी, समाजामध्ये आपण अतिशय तरुण वयामध्ये ही फार मोठी जबाबदारी घेऊन सगळ्या युवकांच्या मध्ये एक नवी दिशा, नवी प्रेरणा, नवी उत्साह अशा पद्धतीचा निर्माण केलेला आहे. मी गेली 40-45 वर्षे या सगळ्या जडणघडणीशी जोडला गेलोय. याच तीर्थक्षेत्रावर वीर सेवा दलाची स्थापना झाली. त्यावेळी वीर सेवा दलाची स्थापना करण्याच्या मध्ये कैलासवासी डॉक्टर गुंडे, कैलासवासी NJ पाटील वगैरे त्यावेळेच्या खूप धोरणाने त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये सगळ्या युवकांना एकत्रितपणानं करून धर्म संरक्षणाची जबाबदारी या सगळ्या तरुण तडफदार अशा वीर सैनिकांच्यावर दिली. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या आमच्या सहकारी बांधवांनी अतिशय जिद्दीनं त्या सगळ्या प्रसंगामध्ये निर्धारपूर्वक आपण हे तीर्थक्षेत्र वाचवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं आणि तेच प्रेरणा घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कोण काहीही म्हणून या तीर्थक्षेत्राची निर्मिती सुद्धा आपल्या आदेशानं झालेली आहे. या इथल्या
बाहुबलीचं जे क्षेत्र आज ज्या ठिकाणी आज या मूर्तीचं भगवंताच्या मूर्तीचं विराजमान आहे आणि ही खालची मंदिरं निर्माण झालेली आहेत, ती त्यावेळी वरच्या ट्रस्टकडे ही सगळी प्रॉपर्टी होती. आपल्या आदेशानं परमपूज्य गुरुदेव समंतभद्रजी महाराजांचा दृष्टिकोन आणि त्यांचा विशाल अशा पद्धतीच्या कल्पना या परिसराचा कायापालट व्हावा, एक धर्मक्षेत्र व्हावं यासाठी त्यांनी जो विचार दिला तो त्यावेळच्या दिलशेन भट्टाचार्य महास्वामीजींना मनोमन पटला आणि त्यांनी आदेश देऊन ही जागा ट्रस्टला देऊन या ठिकाणी हे मंदिर, हे इथं मूर्तीची स्थापना आणि या ठिकाणी जे काय आज दिसतं ते निर्माण करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. मी आपल्याला मनपूर्वक अभिवादन करून मी आपल्याला खात्री देते की मी कार्यकर्ता म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या परीने मी काम करत राहिलो. राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, जिथं जिथं करता येईल त्या त्या ठिकाणी ते करत आलो. पण आपल्या सानिध्यात आल्यानंतर मी कधीही आपला आदेश डावललेला नाही आणि डावलणार नाहीही या ठिकाणी मी नम्रपणा आपल्या ज्या पद्धतीनं काम करायच्या संबंधीचं मनामध्ये ध्येय ठेवून आपण समाजाला एकत्रित करून पुढं घेऊन जाण्याच्या संबंधीचा निर्धार आपण केला आहे. तो आम्हा सगळ्यांना खूप भावतो. त्याचसाठी आम्ही काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत होतो. तेच कार्य आपण हातामध्ये घेऊन हे संघटन वाढवण्याच्या संबंधीचं काम केलं, सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याच्या संबंधीचं काम केलं. राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या खूप वेगवेगळ्या योजना आहेत. आमच्या या सगळ्या युवकांना स्वतःच्या पायावर उभं करायच्या, त्यांना औद्योगिक प्रगतीमध्ये काय ना काय निर्माण करून देण्याच्या संबंधीच्या खूप योजना आहेत, शैक्षणिक योजना आहेत. या सगळ्या आपल्या नांदणी मठाच्या माध्यमातून त्या कशा कार्यान्वित करता येईल, त्याला कशी प्रेरणा देईल, त्याला कसा प्रत्यक्षामध्ये त्याचं आचरण करून आमच्या सगळ्या तरुण मित्रांना त्यांच्या पायावर उभं करता येईल, त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देता येईल, बंधू भगिनींनाही त्यांच्या कर्तृत्वाला वाव देता येईल, या पद्धतीनं आपण तो विषय आपण थोडा विचार करून कसं गती द्यायचे ठरवावं. त्यामध्ये आपला आदेश घेऊन पळणारा एक कार्यकर्ता म्हणून आपण जे आदेश द्याल ते करायच्या संबंधीची जबाबदारी मी घेईन. मला मनापासून ते करायला आवडेल. गुरुदेव, माझी एक प्रार्थना आहे, समाजामध्ये छोटे छोटे कुठं ना कुठं भांडण लागलं की आवाज येतो, अशा पद्धतीची परिस्थिती सगळीकडे असते. पण माझी नम्र विनंती आहे, आपला समाज अतिशय छोटा आहे, मायनॉरिटी समाज, आपण त्यात मायक्रो मायनॉरिटीमध्ये असलेला आपला हा जैन समाज, त्याला एकत्रित ठेवून दिशा देण्याचं काम, विचारानं प्रेरित करून कुठं कोण चुकत असला तर त्याचा कान धरायचा सुद्धा अधिकार आपल्याला आहे महाराज. आपण तो वापरावा आणि समाजाला संघटित ठेवून अतिशय चांगलं समाजाचं काय करता येईल ते करण्याच्या संबंधीचं कार्य आपण करत आहात, ते आपण करत राहावं. यासाठी भगवंताचा आपल्याला खूप ताकद, प्रेरणा आपल्याला आहेच आणि ते आमच्या सगळ्या समाजातल्या घटकाच्या पर्यंत पर्क्युलेट व्हावं, तिथंपर्यंत येऊन त्याचा खऱ्या अर्थानं आनंद सगळ्या समाजाला मिळावा, एवढीच नम्र प्रार्थना करतोय. आणि आपण या बाहुबलीला आलात, पाठपूजा केलात, हे तुम्ही सगळ्यांनी तिथं बसवलं, हे मी काय तर आभार मानायला पाहिजे, मी इथला कोण आहे असं नाही, हे सगळं समाजाचं आहे महाराज, हे व्यक्तिगत कुणाचं नाही. कुठलाही ट्रस्ट समाजाचा कुठल्याच्या कोणाचा मालकीचा असत नाही, तो आम समाजाचा, ह्याची जाणीव मला आहे. या पुढच्या काळात ती जाणीव सातत्यानं राहणार आहे. इथं सगळेच दाता मग 1 रुपये देणार आणि 10-100 करोड रुपये, हा फरक काय असेल, ते दाता हा दाता आहे, त्याला तीच मान्यता, त्याच पद्धतीने त्याची उंची जपली पाहिजे, या मताचे मी आहे. त्यामुळे इथं कोण लहान कोण मोठा हा भेदभाव या क्षेत्रावर असणार नाही. आपण आदेश केलेल्या प्रमाणे आज या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला दुपारचं आणि संध्याकाळचं वासाचं जेवण इथं या संस्थेच्या वतीनं देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्याचा शुभारंभ
आपल्या अमृत हस्ते व्हावा आणि इथलं अखंडितपणाने ही अन्नदानाची सेवा तुमच्या आशीर्वादाने चालत राहावी. कितीही काही लाखो लोक आले तरी प्रत्येकाला पोटभर जेवण देण्याची ताकद या क्षेत्रामध्ये निर्माण यावी एवढीच नम्र प्रार्थना करतोय. आपला आशीर्वाद सगळ्यांच्यावर राहावा एवढीच विनंती. जय जिनेंद्र. सव्वीस जानेवारी 1979 रोजी वीर शैवाची स्थापना झाली. उद्या 26 जानेवारीचा 47वा वर्धापन दिन आहे. परमपूज्य स्वस्तिश्री चिंचन भट्टाचार्य महास्वामीजी व परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टाचार्य महास्वामी यांच्या अधिनेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने लक्ष्मीसेन मठ कोल्हापूर येथे वीर शैवाचा उद्या 47वा वर्धापन दिन साजरे होत आहे. सर्व श्रावक वीर बंधूंना विनंती आहे, मोठ्या संख्येने आपण बरोबर 1:30 वाजता उपस्थित राहावी ही विनंती. यानंतर गेस्ट हाऊस या ठिकाणी अतिथी अक्षय भोजनालय